ठीक. नमस्कार. मी राजेंद्र बाबूराव सकपाळ. माझं वय वर्ष 60 आहे आता. मला गेल्या फेब्रुवारीमध्ये मला थोडा त्रास होत होता. मी राहतो काळा चौकीला आणि 3 जिने चढून मी जायचो, त्याला मला थोडं दम लागायचा. म्हणून मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. तर फॅमिली डॉक्टरने माझा BP तुमचा हाय होतो आहे असं मला त्याने सांगितलं. तर BPवरती पण त्याने केलं. मग ECG काढला. ECG थोडासा त्यात जरा व्हेरिएशन्स आले, म्हणून मग त्याने मला परत हिंदुजाला जायला सांगितलं. मग हिंदुजाला मला स्ट्रेस टेस्ट करायला लावली. त्या स्ट्रेस टेस्टमध्ये रिकव्हरीच्या त्यावेळेला थोडंसं तिथे प्रॉब्लेम दाखवला त्या रिपोर्ट्समध्ये. म्हणून मी पुन्हा आमच्या फॅमिली डॉक्टरकडे आलो किंवा ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता एन्जिओग्राफी केली पाहिजे आणि एन्जिओग्राफीसुद्धा तिथेच करून घ्या असं त्यांनी सांगितलं. तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे एन्जिओग्राफी केली की तुला ते एन्जिओप्लास्टी 100% करणारच, तरी असलं नसलं काहीतरी सुद्धा करणारच. तर तुम्ही पनवेलला एक डॉक्टर आहेत, तर बघ जायचं असेल तर तिकडे डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याशी कन्सल्ट कर, त्यांच्याशी डिस्कस कर कसं होईल काय होईल ते. तर माझा मुलगा MBBS आहे, डॉक्टर आहे. त्याने थोडा याला अपोज केला की नाही आपण ते प्लास्टी केली पाहिजे, एन्जिओग्राफी केली पाहिजे, मग काय असेल तर निघेल लगेच आवडतो समजेल. तरीसुद्धा मग मी पनवेलवरनं काळा चौकीनं पनवेलला येणं एक जवळजवळ 30-40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. पण मी तिकडे गेलो आणि डॉक्टर सतीश बागडे सरांना भेटलो. तर बागडे सरांनी मला पहिल्यांदा तुम्हाला काय होतं हे इतकं व्यवस्थित एक्सप्लेन केलं की मला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स आला की या ट्रीटमेंटबद्दल, ही ट्रीटमेंट काय असते, कशी असते. आणि त्यामुळे मग म्हणजे मुलाला पण मी घेऊन आलो. मुलाला पण डॉक्टरांनी व्यवस्थित प्रॉपर समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं करण्यापेक्षा आपण एक कार्टोग्राफी नावाची यांच्याकडे एक ट्रीटमेंट आहे, एक टेस्ट आहे, ती टेस्ट करूया. आणि ती टेस्ट केल्यावरती जे रिपोर्ट्स आले ते रिपोर्ट्स बघितल्या डॉक्टर सांगितले की तुम्हाला ही ट्रीटमेंट IV आणि सर्व ते सुरू केलं पाहिजे. आणि मग मी ती घ्यायला लावली. याची मला काळा चौकीवरनं पनवेलला रोज येणं जाणे जमत होतं. मध्ये थोडीशी ट्रीटमेंटमध्ये मध्ये डिले झाला, वेळ लागला त्याला. पण त्यांनी जे सांगितले होते जेवढ्या IV करायच्या तेवढ्या मी घेतल्या. आणि जवळजवळ आता ऑगस्टमध्ये गणपतीच्या अगोदर थोडंसं माझी ही टेस्ट पूर्ण झाली, ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा कार्टोग्राफी केली सप्टेंबरमध्ये. आणि त्यावेळेला मला कोणत्याही प्रकारचं तिथे जो रिपोर्ट आहे ते की नॉर्मल आले सर्व. ते काही जे वेन्सला ब्लॉक दाखवत होते किंवा ते काय होते आता सर्व निघून गेलेलं आहे. आता मी ते पनवेलला शिफ्ट झालो आहे आणि पनवेलला मी 6व्या माळ्यावर राहतो. मी मुद्दाम म्हणजे थोडीशी डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी मुद्दाम 6 जिने आता वर चढून जातो. मला कोणत्याही प्रकारचा दम लागणे किंवा कोणत्याही प्रकारचा काही त्रास होणे, छातीत दुखणे किंवा असं काही होत नाही. मी आता एकदम स्वतःला तंदुरुस्त समजतो, फ्रेश वाटतं मला एकदम असं. आज मी ते पुन्हा रिपोर्ट्स काढलेले आहेत ब्लडचे माझे. आणि त्या ब्लडच्या रिपोर्टमध्ये पहिला जो रिपोर्ट्स मी काढले होते गेल्या फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये, ते मार्चचे रिपोर्ट आणि आजचे मी आता नोव्हेंबरमध्ये रिपोर्ट्स काढले. त्याच्यामध्ये बरोबर 90% रिपोर्ट, 90 का 99% रिपोर्ट माझे आता ओके आले ब्लडचे सुद्धा. हे सर्व या डॉक्टर सतीश बागडे सरांमुळे झालेलं आहे. मी सर्वांना एक सल्ला देईन की जर कोणी असा हार्टची काही संबंधी कोणाचा काय असेल, प्रॉब्लेम असेल, छाती दुखते, ब्लॉकेज असेल, तर सरांना येऊन इथे भेटा. तुम्हाला योग्यपणे मार्गदर्शन मिळेल. इथे कोणत्याही प्रकारचं काहीही असं म्हणजे असं मुद्दामून सांगणं, ट्रीटमेंट करणे किंवा पैसे काढणे किंवा अशा काही गोष्टी इथे घडत नाही. याचा माझा खरा अनुभव आहे. स्वामी समर्थ. नमस्कार.